नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर आमच्या चुलीची पूजा चाललेली आहे. कारण की नवीन चूल बनवली होती ना, म्हटलं आधी पूजा करून घ्यावी मग चूल पेटवावी. पण ते आमच्या आईनं आधीच चूल पेटवली आणि कुरडया बनवायच्यात ना, त्याला आधण ठेवलं. मला आधी पूजा करून घ्यावी. चला तर मग आमची आचल पूजा करते आता. तिला काही कळत नव्हतं. ते सारखी मला विचारायची, मी काय करू. तर बघा आता हे चिकपण हटून झालेलं आहे. कुरड्या घातल्यात. कारण की कुरड्याचं खूप टेन्शन असतं. करेपर्यंत असं वाटतं की कसे होतात. तर चांगल्या झालेल्या आहे. चिक पण चांगला शिजला आहे. गाठी वगैरे काय नाही झाले त्याच्यात. म्हटलं काय आता गाठी वगैरे होतात का काय, त्याचं खूप टेन्शन होतं. तो का हातानं पण उचलते कुरडई, कारण की चिक चांगला शिजलेला आहे. आता करून झाल्यात कुरडया. तर आता कुरडया करून झाल्याच्यानंतर मला देवपूजा करून घ्यावी. देवपूजा केल्याच्यानंतर घर कसं प्रसन्न वाटतं, मन बी प्रसन्न वाटतं. खूप कंटाळा आला पण आधी मला देवपूजा करून घ्यावी, मग बाकीचं करावं. एकदम कंटाळा निघून जातो देवपूजा केल्याच्यानंतर. आणि डोक्यात काय टेन्शन असेल ते पण निघून जातं. हे बघा आमचं देवघर कसं आहे ते सांगा. नंतर बाहेर आले, चौकटीची पूजा केली. कारण की आम्हाला उंबराच नाही बरं का, आम्ही ग्रेनाईट टाकलेलं आहे तिथं. कारण की आमचा उंबरा खाली गेला आणि फरशीवर आल्याच्या नंतर ते उंबरा दिसतच नव्हता, त्याच्यामुळे आम्ही ग्रेनाईट टाकलं. बाहेरची पूजा केल्याच्या नंतर पण खूप छान वाटतं. धूप वगैरे लावली की भारी वाटतं सगळं. घर अंगण प्रसन्न वाटतं.